नमस्कार मित्रांनो. आज आपण टीईटी पात्रता परीक्षेसाठी मला अपेक्षित असलेला जो विषय आहे तो म्हणजे बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र. पण या विषयाला तो गांभीर्यानं न घेता हा विषय किती हलका फुलका हे आपण पाहणार आहोत. त्याचं कारण असं आहे, भले चाहे तुमचं डी झालेलं असेल किंवा तुमचं बी झालेलं असेल, हा विषय आपण अगोदर झालेला आहे. पण हा विषय लॉजिकचा आहे. पण आपल्या मनानं तर्क करू शकतो. ज्या वर्गावर तुम्हाला शिकवायला जायचं आहे, ज्या क्लासरूम मध्ये तुम्हाला शिकवायला जायचं आहे, म्हणजे अध्यापन करण्यासाठी तुम्ही ज्या वर्गावर जाणार आहात, सगळ्यात अगोदर समोर बसलेल्या विद्यार्थ्यांचं वयोगट पहा. ते कोणत्या वयोगटातील आहेत? प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक किंवा त्याच्या पलीकडे जाल ते माध्यमिक. कुठल्या वर्गाचा वयोगट आपल्या समोर बसलेला आहे आणि त्यांच्या मानसिकतेला अपेक्षित असलेलं अध्यापन आपल्याला करायचं आहे. तर त्या विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी मानसशास्त्र हा विषय आपल्याला कसं कामाला येऊ शकतो किंवा या विषयाचा वापर आपण अध्यापनामध्ये कसं करू शकतो, यासाठी हा विषय ठेवण्यात आलेला. मुळात हा विषय गणितीय पद्धतीचा विषय लक्षात घ्या. मार्क्स एक जर मानसशास्त्र नावाचा प्रकार तुम्हाला कळला, हा विषय कळला, मार्क्स तुमचे कुठंच जात नाही. कारण लॉजिकल सिस्टीम मधून तुम्हाला हे सगळे मार्क्स कव्हर करायचे. आणि जेव्हा तुम्ही डीएड किंवा बीएड भले चाहे तुम्ही रेग्युलर केला असेल किंवा तुम्ही डिरेक्टली प्रॅक्टिकलला गेलात, परीक्षेला गेलात, काही फरक पडत नाही. कारण त्या विषयाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण केलेला होता. मानसशास्त्र प्रत्येक गोष्टीला लागतं, लक्षात घ्या. विद्यार्थ्यांनी वर्गात कसं बसावं त्यालाही मानसशास्त्र आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा त्याला सुद्धा मानसशास्त्र आहे. म्हणजे मानसशास्त्र मुळात हा आपल्याला बाह्य अंगातून समजून घ्यायचा आहे. जेव्हा अध्यापनासाठी वर्गात जातात तेव्हा आपला आंतरिक विषय, आंतरिक मनातून तुम्हाला मानसशास्त्र समजून घ्यायचं. हेच मानसशास्त्र तुम्हाला तोंड पाठच व्हावं, हेच मानसशास्त्र तुम्हाला मार्क्स देऊन जावं, यासाठी नांदेड शहरामध्ये, नांदेड सारख्या म्हणजे मराठवाड्यातील नांदेड या शहरामध्ये तुम्हा सर्वांसाठी टीएटी साठी संबंध स्लॅबस, संपूर्ण विषयाचा स्लॅबस तुम्हाला ऑनलाईन देण्याचा प्रयत्न प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीसी अकॅडमी मधून तुम्हाला हा विषय पूर्ण करून देण्यात येतोय. परीक्षेसाठी वेळ कमी आहे. पाहूया पण मानसशास्त्राच्या संकल्पना आता नेमक्या काय असू शकतात. मित्रांनो, आपला विषय आहे बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र. त्या बाल मानसशास्त्राकडे जात असताना पहिल्यांदा एक लक्षात घ्या, आपल्याला वयोगट लक्षात घेऊन आपल्याला कुठल्या वर्गामध्ये अध्ययन प्रक्रिया पूर्ण करायचं आहे. विद्यार्थी अध्ययन करणार आहेत, अध्ययन म्हणजे ते वाचन करणार आहेत, ते शिकणार आहेत. त्या बाल मानसशास्त्र हा विषय शिक्षणात कसं काय आला, शिक्षणाचा आणि बाल मानसशास्त्राचा संबंध कसा येतो, त्या अगोदर पण बाल मानसशास्त्राबद्दलची माहिती पाहूया. मुळात या बाल मानसशास्त्राच्या अभ्यासाला ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल, या अरिस्टॉटलने इसवी सन पूर्व 384 ते इसवी सन पूर्व 322 या काळामध्ये अरिस्टॉटलने मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केलेली होती. म्हणजे मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल हा कुठल्या राष्ट्राचा आहे? ग्रीक या राष्ट्राचा आहे. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी इसवी सन पूर्व 384 322 या दरम्यानच्या काळामध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. एवढंच नाही, हा तत्ववेत्ता आहे म्हणजे तत्वज्ञान, तत्वज्ञानाचा आपण त्याला बादशाह असं म्हणतो. त्यानेच तत्वज्ञानात मानसशास्त्र हा विषय आणला. ते मानसशास्त्राच्या संकल्पना यासाठी त्यांनी एक ग्रंथ लिहिला. मानसशास्त्र नेमकं काय असतं त्यावर आधारित त्यांचा ग्रंथ आहे दी एनिमा. हा ग्रंथ त्यांनी मानसशास्त्रावर आधारित ग्रंथ लिहिला. दी एनिमा नावाचा ग्रंथ लिहून मानसशास्त्राच्या अभ्यासाला त्यांच्यापासून सुरुवात झाली. पण हळूहळू कालांतराने मानसशास्त्राला 19व्या शतकापर्यंत घेऊन जायचं आहे.
हेच मानसशास्त्र जेव्हा अरिस्टॉटलने अभ्यास केलेला होता, अरिस्टॉटलच्या अभ्यासासोबतच अरिस्टॉटलने मानसशास्त्राला आत्म्याचे शास्त्र म्हटलेले होते. आत्म्याचे शास्त्र किंवा आत्म्याच्या शास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अरिस्टॉटलला असं वाटत होतं की मानसशास्त्र म्हणजे काय? आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र, त्याला मानसशास्त्र असं म्हणतात. पण अरिस्टॉटलपेक्षा आपण थोडं पुढे आलो, तर अरिस्टॉटलपेक्षा पुढे आल्याच्या नंतर त्यांचे गुरु प्लेटो आणि सॉक्रेटिस हे दोघं सुद्धा ग्रीक तत्ववेत्ते आहेत. त्या दोघांचंही राष्ट्र ग्रीक आहे. इथं या दोघांनी मानसशास्त्राला मानवी वर्तनाचा संकल्पना दिली. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे तुमचं मानसशास्त्र. दुसरी गोष्ट, याच प्लेटोनी यावर आधारित एक ग्रंथ लिहिलेला आहे, ज्या ग्रंथाचं नाव आहे रिपब्लिक. रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये प्लेटो आपल्याला मानसशास्त्राबद्दलच्या किंवा मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र हे मानसशास्त्र इकडे सांगून देतो. काळाच्या ओघामध्ये मानसशास्त्र हा एक विषय आहे, लक्षात घ्या. काळाच्या ओघात मानसशास्त्र म्हणजे केवळ आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र नाही, कारण आत्मा आपल्या शरीरात निश्चित कुठे आहे, तर स्थान कुठं आहे हे आपल्याला सांगता येत नाही. काळाच्या ओघामध्ये मानवीय वर्तनाचा, मानवाचं वर्तन का बदलत जातं, त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ते प्लेटो आणि सॉक्रेटिस सांगून जातात. दुसरी गोष्ट, या तिघांचे संबंध काय लक्षात घ्या. प्लेटो सॉक्रेटिस पासून या. सॉक्रेटिस हा प्लेटोचा गुरु आहे. प्लेटोनं सॉक्रेटिस या ग्रीक तत्ववेत्याला आपला गुरु मानलं. अरिस्टॉटलने आपला गुरु प्लेटोला मानलं. अरिस्टॉटलचा गुरु प्लेटो म्हणजे प्लेटोचा अरिस्टॉटल शिष्य आहे आणि सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो आहे. तर तिन्ही त्रिकडी आहे ग्रीक तत्ववेत्ते. यांनी एकीकडे अरिस्टॉटल दी ॲनिमा नावाचा ग्रंथ मानतो, दुसरीकडे रिपब्लिक नावाचा ग्रंथ इकडे प्लेटो सांगून जातो. मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. काळाच्या ओघामध्ये या व्याख्या टिकल्या नाहीत. यामध्ये आपल्याला बदल करण्यात येऊ लागला. हळूहळू अनेक मानसशास्त्रज्ञ एकत्रित आले. त्या काळामध्ये त्यांनी आपल्याला बदल सुचवून गेले. तर वास्तविकता जेव्हा ते बदल सुचवायला लागतात, ते बदल सुचवण्याच्या नंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकते की या मानसशास्त्राला अगोदर फक्त मानसशास्त्राचा आम्ही अभ्यास करत होतो, पण हे मानसशास्त्र प्रयोगाशिवाय सिद्ध होत नाही. यासाठी आम्हाला 19व्या शतकाकडे जावं लागेल. 19व्या शतकामध्ये मानसशास्त्राच्या प्रायोगिक अभ्यासाला सुरुवात झाली. म्हणजे प्रायोगिक याचा अर्थ होतो प्रयोगाच्या आधारे सिद्ध करणं. 19व्या शतकामध्ये मानसशास्त्राचा प्रायोगिक अभ्यास सुरू झाला आणि 19व्या शतकात जेव्हा या प्रायोगिक अभ्यासाला सुरुवात झाली, या दरम्यानच्या काळात 1759 साली जर्मनीतील लाइप्झिग या विद्यापीठामध्ये पहिली प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. प्रयोगावर आधारित मानसशास्त्र मांडण्यात येऊ लागलं. 1859 साली जर्मनीमधील लाइप्झिग या विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आणि ही पहिली प्रयोगशाळा सुरू करणारा व्यक्ती होता किंवा मानसशास्त्रज्ञ होता विल्यम उंट. या विल्यम उंटने पहिल्यांदा मानसशास्त्राची प्रयोगशाळा जर्मनीतील लाइप्झिग या विद्यापीठामध्ये त्यांनी सुरू केली आणि याच कारणासाठी मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं, तर मानसशास्त्राचा खरा जनक हा विल्यम उंट होय. विल्यम उंट यालाच मानसशास्त्राचा खरा जनक म्हणतात. मान्य करू, अरिस्टॉटल पासून मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. प्लेटोनेही त्यामध्ये काही बदल सुचवले,
खऱ्या अर्थाने 19व्या शतकामध्ये मानसशास्त्र हे प्रायोगिक तत्वावर आलं. प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यासाला सुरुवात झाली आणि तेव्हा पहिल्यांदा अशी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली ते 19व्या शतकात. म्हणून मानसशास्त्राचा जनक विल्यम उंट यांना म्हणतात, कारण यांनीच ही प्रयोगशाळा सुरू केली. पण मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात घ्या. मानसशास्त्राचं खरं खरं जनक कधी सुरू होतं? मानसशास्त्राचं खरं युग हे 21व्या शतकामध्ये सुरू होतं. 21व्या शतकाला आपण मानसशास्त्राचे जनक असं म्हणतो. खऱ्या अर्थानं 21व्या शतकापासूनच मानसशास्त्र हे समृद्ध व्हायला लागलं. मग 21व्या शतकामध्ये नेमके कोणते बदल होत चालले? तर 21व्या शतकाचा तुम्ही विचार करत असाल, तर 21व्या शतकामध्ये पहिल्यांदा अरिस्टॉटल पहा. पाठीमागून यायचं आहे आपल्याला. अरिस्टॉटलने मानसशास्त्राला आत्म्याचे शास्त्र म्हटलेलं आहे. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. पहिल्यांदा आपल्याला अरिस्टॉटलनं सांगितलं. त्यानंतर मानवी मनाचा अभ्यास करायचा असेल, प्लेटो आणि त्यांचे गुरु सॉक्रेटिस. प्लेटो आणि सॉक्रेटिस यांनी मानसशास्त्र म्हणजे काय? मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. हे प्लेटो आणि सॉक्रेटिस यांनी सांगितली. पण काळाच्या ओघामध्ये ही सुद्धा व्याख्या आम्हाला कमी वाटायला लागली. म्हणून मानवी मनाचे अनुभव मिश्रित, म्हणजे अनुभव घेऊन मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि त्याच्या सोबतच त्याला वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं मॅक्स डुगल या मानसशास्त्रज्ञानं सांगितलं. मॅक्स डुगल यांनी मानसशास्त्राची व्याख्या काय केली? मानवी वर्तनाचे एकतर अनुभव मिश्रित असताना ते अध्ययन करायचं आहे. मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्र. हे मॅकडुगल यांनी आपल्याला सांगून गेले. दुसरी गोष्ट, मानसशास्त्र हे बोध अवस्थेचे शास्त्र आहे. विल्यम उंट, ज्याला आपण मानसशास्त्राचा जनक म्हणतो, त्या विल्यम उंट यांनी सांगितलं मानसशास्त्र काय? तर मानसशास्त्र हे बोध अवस्थेचे शास्त्र आहे. बोधा अवस्थेचे. जिथे की आपल्याला अजून काहीही कळलेलं नाही, इथून पुढे परिवर्तन होतं, त्याला बोधावस्था असं म्हणत असतो. अनेक मानसशास्त्रज्ञांनी याबद्दलच्या संकल्पना आपल्याला मांडल्या. सिग्मंड फ्राईड असतील किंवा त्याच्यासोबत वॅटसन असतील. मानवी वर्तनाचा अभ्यास, मानवाच्या वर्तनात जो बदल होतो त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. हे अनेकांनी आपल्याला सांगितलं. मित्रांनो, आतापर्यंत या सगळ्यांच्या व्याख्यामध्ये पण फक्त मानसशास्त्र हाच विषय पाहिलेला आहे. अजून मानसशास्त्राची आपण फोड केलेली नाही. मानसशास्त्राची फोड करायची असेल तर मग मात्र तुम्हाला पहिल्यांदा उडवर्तकडे जावं लागेल. उडवर्त यांनी एक संकल्पना मांडली, ती म्हणजे बी बरोबर SOR, बिहेवियर, स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि इकडं रिस्पॉन्स. हे सूत्रच त्यांनी मानसशास्त्राचं मांडलं आणि हे सूत्र मांडणारा मानसशास्त्रज्ञ कोण होता? तर उडवर्थ. बिहेवियर म्हणजे काय? वर्तन, मानवाचं वर्तन. स्टिम्युलस, उद्दीपक, त्याच्या डोळ्यासमोर दाखवलेला कोणताही घटक तो झाला उद्दीपक. त्याच्यानंतर ऑर्गॅनिझम म्हणजे जीव आणि रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. मानसशास्त्रामध्ये मानसशास्त्राची संकल्पना समजून सांगण्यासाठी बी इजिकल टू SOR हे सूत्र, ही अशी व्याख्या मानसशास्त्रात करणारा मानसशास्त्रज्ञ तो होता उडवर्थ. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे सगळं आपण ऐकलंय. फक्त मानसशास्त्र म्हणजे काय?
या विषयाबद्दल आपण ऐकलं. मित्रांनो, पण या मानसशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. या मानसशास्त्राच्या जेवढ्या शाखा आहेत, त्यापैकी फक्त एक शाखा आपल्याला टी साठी अपेक्षित आहे. टी साठी अपेक्षित आहे. मानसशास्त्राची कोणती शाखा आपल्याला पाहिजे? शैक्षणिक मानसशास्त्र. मानसशास्त्राच्या जेवढ्या शाखा आहेत, मानसशास्त्र म्हणजे फक्त एक शाखा नाही. मानसशास्त्र एक पुस्तक आहे आणि त्याच्या शाखा म्हणजे त्या पुस्तकातला एक एक धड आहे. त्यापैकी आपल्याला अपेक्षित आहे ते शैक्षणिक मानसशास्त्र. मग जर आपण बारकाईने विचार करायला सुरुवात केलं, तर मानसशास्त्राच्या शाखा कोणत्या? मानसशास्त्र जीवनाच्या प्रत्येक अंगाला फिरत असतं. मानसशास्त्राच्या शाखा कोणत्या असतील? तर एक असेल तुमचं शैक्षणिक मानसशास्त्र, त्यानंतर गुन्हेगारीचे मानसशास्त्र, त्यानंतर सामाजिक मानसशास्त्र. तुम्ही जसं-जसं पुढे जाणार आहात, तसं मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा आपल्याला लक्षात येऊ शकतील. बालमानसशास्त्रापासून ते औद्योगिक मानसशास्त्र असेल, इथं परत तुम्हाला बालमानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र अशा अनेक मानसशास्त्राच्या तुम्हाला शाखा दिसून येतील. पण फक्त आपण काय बघितलं? मानसशास्त्र, मानसशास्त्राचा विकास कसा झाला किंवा उगम कसा झाला? अरिस्टॉटल पासून आला, तर अरिस्टॉटल मानसशास्त्राचा जनक नाही. खरा जनक आपण कोणाला म्हटलं? विल्यम वुंटला. अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस ते तुमचा परत विल्यम वुंट, मॅकडुगल ते तुमचा वूडवर्ड इथपर्यंत या लोकांनी फक्त मानसशास्त्राबद्दल प्रकाश टाकला. आता मानसशास्त्राला शाखा सुद्धा आहेत. मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आपल्याला त्यापैकी बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र यांचा संबंध जास्त येणार आहे. तर मानसशास्त्र हा विषय जेव्हा तुम्ही क्लासरूम मध्ये तुमच्या वर्गामध्ये शिकवणार असाल, त्याच वेळी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन सगळेच विद्यार्थी अध्ययनामध्ये परफेक्ट असतील असं म्हणता येत नाही. काही विद्यार्थी क्लासमधील वर्गामधील हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असू शकतात. तेव्हा अध्यापक म्हणून जेव्हा वर्गात तुम्ही अध्यापन करणार असाल, या अध्यापन प्रक्रियेमध्ये तुम्हाला गुन्हेगारीच्या मानसशास्त्राचाही अभ्यास करायचा आहे. सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास, एक अध्यापक म्हणून तुम्ही वर्गावर जाणार असाल, तेव्हा तुम्हाला मानसशास्त्राच्या सगळ्या शाखा माहीत असणं गरजेचं आहे. आपण अभ्यास करताना फक्त विषय मांडतोय असं नाही. तो विषय आपण समजावून देतोय असं नाही. तो विषय शिकवत असताना आपल्या वर्गामध्ये, आपल्या क्लासरूम मध्ये 40 ते 45 मुलं असतील. आपल्याला 30 ते 35 मिनिट आपल्याला आपली तासिका घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही 30 ते 35 मिनिट तासिका घेत असाल, तेव्हा एकतर विषयाचा कंटेंट मांडायचा आहे. कंटेंट मांडत असताना समोर बसलेला तुमचा वयोगट तुम्हाला चेक करायचा आहे. जर तुमचं डी झालेलं असेल, तुमच्याकडे वर्ग असणार आहेत 1ली ते 5वी, फार फार तर 1ली ते 8वी पर्यंत. बी झालेले असतील तर निश्चितच तुम्ही 8वी ते 12वी पर्यंत. जर तुमचं पीजी कंप्लीट असेल तर, नसेल तर 8वी ते 10वी. त्या वर्गाचा वयोगट लक्षात घेऊन तुम्हाला तुमचा विषय, त्या विषयाचं कंटेंट मांडत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायचं की वर्गात बसलेले प्रत्येक अध्ययनार्थी एका लेवलचे नाहीत. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता, बौद्धिक पातळी एका लेवलची नसते. आपण सगळ्यांनाच एकदा शिकवतोय. 30 ते 35 मिनिटाच्या लेक्चरमध्ये किंवा त्या तासिकेमध्ये आपण सगळ्याला समान शिकवतो. काही जणाला ते लवकर कळतं. काही जणाला ते पुन्हा पुन्हा सांगितल्यावर कळतं. त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत. त्या विद्यार्थ्यांचा, त्या अध्ययनार्थ्यांचं घरातलं वातावरण असेल, त्यांचा आहार असेल किंवा त्यांच्यासोबत त्यांचे मिळालेले सोबती असतील, त्यांचं शारीरिक दृष्ट्या ते किती सक्षम आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर निश्चित हे परिणाम करून जाणारे असतात. म्हणून आपल्याला केवळ 30 ते 35 मिनिटाचं अध्यापन करत असताना एक अध्यापक म्हणून आपल्या डोक्यात हे असं असणार आहे की प्रत्येक विद्यार्थी सारखा असत नाही. वर्गात कोणी खोडकर असतो, काही विद्यार्थ्यांना चोरी करण्याची सवय असते. त्यावेळी त्याला शिक्षा
तुम्ही जरूर करा. तर एक विद्यार्थी पुन्हा पुन्हा त्याच क्षेत्राकडे का वळतो? का तो वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांच्या पेना चोरतो, वह्या चोरतो? त्यावेळी त्याचं मानसशास्त्र समजून घ्या. ज्या वस्तू त्याला या अगोदर मिळालेल्या नव्हत्या, त्या वस्तू तो प्राप्त करण्यासाठी त्या गोष्टीकडे पुन्हा पुन्हा वळलेला असतो. पण आपल्याला वर्गाच्या अध्यापन करायला पण जाणार आहोत. अध्यापन करायला जात असताना केवळ विषयच मांडत नाही आपण. आपल्याला वाटतं आपण विषय मांडतो. पण 30 ते 35 मिनिटामध्ये, त्या तासिकेमध्ये आपण त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा, त्यांच्या शारीरिक वयोगटाचा अभ्यास करतोय आणि मग आपण आपला विषय त्यांना समजेल एवढ्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एक अध्यापक म्हणून आपली पहिली भूमिका तीच असणार आहे. तर मानसशास्त्राच्या या शाखा बघितल्यानंतर मानसशास्त्रामध्ये काही विचार प्रवाह सुद्धा प्रवेश केलेले आहेत. आता मानसशास्त्राचे विचार प्रवाह कोणते? जे मानसशास्त्र आपण शिकतोय किंवा शिकवतोय, म्हणजे अध्यापन करतोय किंवा अध्ययन करतोय, त्या मानसशास्त्राचे विचार प्रवाह कोणते? मानसशास्त्र वेगवेगळ्या पद्धतीनं फिरत असतं. मानसशास्त्र वेगवेगळ्या विचार प्रवाहानं समोर येतं. तर पहिला विचार प्रवाह असेल रचनावाद. मानसशास्त्रामध्ये तुम्हाला रचनावाद दिसून येईल. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, आता आपण परीक्षार्थी आहोत, परीक्षार्थी म्हणून आपण अभ्यास करणार आहोत. मानसशास्त्रातला पहिला प्रवाह आहे रचनावाद. रचनावादाचा जनक कोणाला म्हटलं जातं? रचनावादाचा, मानसशास्त्राच्या रचनावादाचा जनक म्हणून कोणत्या मानसशास्त्रज्ञाला ओळखलं जातं? तर या रचनावादाचा जनक, मानसशास्त्राचा जनकच विल्यम वुंट. या विल्यम वुंट याला आपण मानसशास्त्राच्या रचनावादाचा जनक म्हणून ओळखतो. हा मानसशास्त्रात आलेला पहिला विचार प्रवाह आहे. दुसरा विचार प्रवाह कार्यवादाचा जनक. मानसशास्त्रातील कार्यवादाचा जनक, प्रत्यक्ष कामावर भर देणारा. मानसशास्त्रात कार्यवादाचा जनक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स. या विल्यम जेम्सला मानसशास्त्राच्या कार्यवादाचा जनक म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर तिसरा प्रवाह येतो तो म्हणजे मनोविश्लेषणवाद. मानसशास्त्रातला तिसरा विचार प्रवाह आहे मनोविश्लेषणवाद. मानसशास्त्रातील मनोविश्लेषणवादाचा जनक कोणाला म्हटलं जातं? तो आहे सिग्मंड फ्राईड. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड याला मनोविश्लेषणवादाचा जनक म्हटलं जातं. तर मनोविश्लेषणवाद म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक गुंतागुंतीचे प्रश्न तयार होतात. आता कसले प्रश्न तयार होतात? विद्यार्थी पहिली तासिका मराठीची केली असेल, तर दुसरी तासिका गणिताची असेल, तिसरी तासिका परिसर अभ्यासाची असेल. म्हणजे जेव्हा त्याच्या एक लक्षात येतं की एकच विषय दिवसभर का नसतो, गुंतागुंतीच्या तो प्रोसेस मध्ये असताना त्याच्या मनातलं हे सगळं मनोविश्लेषणवाद, हे मानसशास्त्रात मांडणारा मानसशास्त्रज्ञ कोण, या सगळ्यांबद्दल माहिती आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. इथे तुम्हाला परिचय करून देतोय. मानसशास्त्र हे जेव्हा आपण पाहत असतो किंवा शिकत असतो, त्याचं अध्यापन करत असतो, तेव्हा मानसशास्त्रामध्ये काही विचार प्रवाह आलेले आहेत. ते विचार प्रवाह रचनावाद, कार्यवाद, मनोविश्लेषणवाद या प्रत्येकाचे जनक आपल्या समोर आपल्याला सांगितलेले आहेत. याच्यानंतर त्याच विचार प्रवाहामध्ये आपल्याला आणखी एक व्यक्ती दिसून येईल की मानसशास्त्राचा अजून एक दुसरा विचार प्रवाह कोणता, तर तो आहे वर्तनवाद. माणसाच्या वर्तनात बदल का होतो, तो आहे वर्तनवाद. आणि या वर्तनवादाचा जनक कोणाला म्हणतात? तो आहे वॅटसन. या वॅटसनला वर्तनवादाचा जनक म्हणतात. काही मानसशास्त्रज्ञांनी वॅटसनच्या या गोष्टीला सहमती दर्शवलेली आहे. पॅव्लॉव आणि स्किनर. मानवाच्या वर्तनात बदल का होतो हे वॉटसन सांगून जातो आणि त्याला मानसशास्त्रज्ञ पॅव्लॉव व प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्किनर या दोघांनी त्याला समर्थन दिलेलं आहे. रचनावाद, कार्यवाद, मनोविश्लेषणवाद
आणि त्यानंतर वर्तनवाद. तर यानंतर त्यानंतरचा पुढचा प्रवाह तुम्हाला दिसून येतो तो म्हणजे मानवतावाद. मानसशास्त्रातला पुढचा विचार प्रवाह आहे तो म्हणजे मानवतावाद. या मानवतावादाचा जनक मानसशास्त्रामध्ये कोणाला म्हटलं जातं? कार्ल कार्ल रॉजर्स. कार्ल रॉजर्स याला मानवतावादाचा जनक म्हणून ओळखलं जातं. बघा आपण आतापर्यंत काय काय पाहिलं? मानसशास्त्र, या मानसशास्त्र विषयाची अभ्यासाची सुरुवात कोणापासून झाली? अरिस्टॉटल पासून. त्याच्यानंतर यामध्ये हळूहळू बदल कुणी केला? प्लेटो आणि सॉक्रेटिस यांनी. मग मानसशास्त्राची व्याख्या करायला सगळे आले. मॅकडुगल आले, विल्यम वुंट आले, सिगमंड फ्राइड आले, वुडवर्थ आले. या सगळ्यांनी मानसशास्त्र म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु या मानसशास्त्रामध्ये प्रयोग अपेक्षित आहेत. अगोदर हे मानसशास्त्र नेमकं काय असतं? तत्वज्ञानाचा एक पार्ट म्हणून मानसशास्त्राचा अभ्यास अरिस्टॉटलनं केला. त्यावर आधारित त्यांनी दि एनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात थोडासा बदल म्हणून प्लेटोनं रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहून प्लेटोनं त्यामध्ये आपल्याला सुधारणा सुचवल्या. तर या सगळ्यांनी जे काय सांगितलं ते मानसशास्त्र. सुरुवातीचं मानसशास्त्र हे तत्वज्ञानाचा भाग म्हणून ओळखला जात होतं. स्वतंत्र मानसशास्त्र नव्हतं. काय होतं? तत्वज्ञानाचा भाग त्या काळात मानसशास्त्र होता. हेच मानसशास्त्र प्रायोगिक तत्वावर आलं पाहिजे म्हणून इथं विल्यम वुंट समोर येतो. 19व्या शतकामध्ये मानसशास्त्राला प्रायोगिक पद्धतीचा अभ्यास सुरू झाला आणि याच कारणासाठी विल्यम वुंटला मानसशास्त्राचा जनक म्हटलं गेलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या मानसशास्त्राचा खरा अभ्यास 21व्या शतकामध्ये सुरू झाला. म्हणून 21व्या शतकाला मानसशास्त्राचं जनक म्हणतात. जे तुम्ही मानसशास्त्र शिकलात, फक्त मानसशास्त्र हा विषय आतापर्यंत आपण बघितलं. पण याच मानसशास्त्राला अनेक शाखा असतात. हेही आपण बघितलं. त्यानंतर जे मानसशास्त्र आपण शिकतो ज्या शाखा आहेत, या मानसशास्त्राच्या शाखेमध्ये अनेक विचार प्रवाह समोर येतात. त्या विचार प्रवाहांचा सुद्धा इथं आपण हळूहळू उल्लेख केलेला होता. तर दुसरी गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा या विचार प्रवाहाला घेऊन आपण पुढे यायला लागतो, तर त्यावेळी मग मात्र आपल्याला कळायला सुरुवात होतं की मानसशास्त्रातल्या बदलत्या संकल्पना काय असू शकतात. मानसशास्त्रामध्ये बाल मानसशास्त्राचा उगम कसा झाला? बाल मानसशास्त्राचा शास्त्राचा उगम व विकास. बघा मानसशास्त्रातली एक शाखा आपण बघतोय कोणती? बाल मानसशास्त्र. मानसशास्त्र ही व्यापक संकल्पना आहे आणि त्याच्या शाखा या छोट्या छोट्या लिमिटेड कॉन्सेप्ट आहेत. म्हणजे मानसशास्त्र हे संबंध एक पुस्तक आहे. तो पुस्तक म्हणजे मानसशास्त्र आहे आणि मानसशास्त्राच्या शाखा म्हणजे या पुस्तकातला एक एक चॅप्टर आहे. बाल मानसशास्त्र मानसशास्त्रामधली एक शाखा, एक चॅप्टर आहे. शैक्षणिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, गुन्हेगारीचे मानसशास्त्र, हे मानसशास्त्रामधले एक एक धडे आहेत, एक एक प्रकरणे आहेत. आणि त्यात पहिल्यांदा आपण काय बघतो इथं? बाल मानसशास्त्राचा उगम आणि त्याचा विकास कसा झाला. आता बाल मानसशास्त्राबद्दल अगोदरच आपल्याला संकल्पना झाल्या. कोणत्या? प्लेटो आला, प्लेटोने बदल सुचवला. प्लेटो सोबत सॉक्रेटिस आला, सॉक्रेटिसने आपल्याला बदल सुचवून गेला. त्याच्यानंतर अरिस्टॉटल, मानसशास्त्राच्या अभ्यासाला प्रत्यक्ष सुरुवात अरिस्टॉटल पासून झालेली होती. तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्लेटो कोण आहे? बालकासंबंधी विचार मांडणारा पहिला विचारवंत. प्लेटोचा अभ्यास काय सांगता येईल? जगात जेवढे बालक आहेत त्या बालकासंबंधी विचार मांडणारा, लहान बालकाच्या संबंधी विचार मांडणारा जगातील पहिला
याच्या अगोदर बालकासंबंधी कुणीही विचार मांडलेले नव्हते. प्लेटो जगातला पहिला ग्रीक तत्ववेत्ता आहे की बालकासंबंधी विचार मांडणारा जगातील पहिला ग्रीक तत्ववेत्ता म्हणजे तुमचा प्लेटो. प्लेटोचं योगदान आहे, सॉक्रेटिसचं योगदान आहे आणि ऑरिस्टॉटलचं सुद्धा योगदान आहे. उगम बालमानसशास्त्राचा उगम यांच्यापासून सुरू झाला. मान्य करू 19व्या शतकामध्ये या मानसशास्त्राला प्रायोगिक तत्व मिळालं, प्रायोगिक पद्धत मिळाली आणि 21व्या शतकापासून मानसशास्त्राला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पण यांच्यानंतर जर कोणी साथ दिली असेल तर मानसशास्त्रामध्ये बालमानसशास्त्राच्या या उगमामध्ये जॉन लॉक नावाचा अजून एक मानसशास्त्रज्ञ येतो आणि जॉन लॉक नावाचा मानसशास्त्रज्ञ बालकासंबंधी काय सांगून जातो? बालक म्हणजे लहान मुलं ही कोरी पाटी आहेत. ती कोरी पाटी आहेत. यांना घडवण्याचं काम अध्यापकाला असेल. लक्षात घ्या, हे कोरी पाटी आहेत, तर या विद्यार्थ्यांना शिक्षण बळजबरीने लादू नका किंवा ते जर शिक्षण घेत असतील तर हे शिक्षण त्यांच्यावर बळजबरी करून हे शिक्षण लादता येत नाही. त्यांना त्यांच्या मनासारखं या शिक्षणाचा लाभ घेऊ द्या आणि हे जर करायचं असेल तर मग मात्र त्यांनी याच जॉन लॉकने आपल्या अध्यापकांना तुम्हा मला सर्वांना त्याला माळ्याची उपमा त्याने दिलेली आहे. शिक्षक म्हणजे कोण असणार आहे? एक माळी आहे. माळ्याची उपमा शिक्षकाला दिली. तो प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कोण? तर तो होता जॉन लॉक आणि त्यानं सत्य मांडलं. तुमच्या समोर असलेले तुमच्या वर्गामधले तुमच्या क्लासरूम मधले मुलं ते पूर्णतः कोरी पाटी आहेत. बळजबरीनं त्यांना शिक्षण देऊ नका. हसत खेळत त्यांना त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होत बळजबरी न करता त्यांना शिक्षाही करू नका. त्यांचा विरोध शिक्षेला होता. शिक्षण घेत नसतील तर शिक्षा करू नका, बळजबरी करू नका. आणि हे समजून घेण्याची क्षमता फक्त एका शिक्षकामध्ये असते. ही क्षमता फक्त एका अध्यापकामध्ये असते. याच कारणासाठी प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जॉन लॉक शिक्षकाला कुणाची उपमा देतो? शिक्षक एक अशा बागेचे माळी आहेत. त्या बागेत अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. एकाच जातीची फुलं नाहीत. वेगवेगळ्या जातीची, विचारानं वेगवेगळ्या रंगाची ती फुलं आहेत. या सगळ्यांचं संगोपन करण्याची ताकद एका शिक्षकामध्ये असते. म्हणून त्याने शिक्षकाला माळ्याची उपमा दिली. बघा, उगम बालमानसशास्त्राचा किंवा बालकासंबंधीच्या विचाराचा एरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस. त्याच्यानंतर जॉन लॉक यांनी आपले विचार मांडले आणि त्यानंतर याच उगमामध्ये अजून एक आपल्याला महत्वाची एंट्री पाहता येईल. ते म्हणजे फ्रेडरिक फ्रोबेल नावाचा एक जर्मन शिक्षण तज्ञ. पुढचा मानसशास्त्रज्ञ फ्रेडरिक फ्रोबेल. हा फ्रेडरिक फ्रोबेल जर्मनीचा आहे. तो जर्मनीचा मानसशास्त्रज्ञ. तो तिथला तज्ञ जर्मन या राष्ट्रामधला तो जर्मन शिक्षण तज्ञ म्हणून ओळखला जातो. मग फ्रेडरिक फ्रोबेलला काय म्हणून ओळखलं जातं? तर याला किंडर गार्डन हा इंग्लिश शब्द आहे. किंडर गार्डनला मराठीत म्हणतात बालोद्यान. केवळ लहान मुलं अगदी 3 ते 6 वर्ष वयापर्यंत असतील. किंडर गार्डन पद्धतीचा या पद्धतीचा आद्य प्रवर्तक कोण? किंडर गार्डन म्हणजेच बालोद्यान पद्धती. त्या विद्यार्थ्यांना डिरेक्टली अभ्यास घेऊ नका. त्या विद्यार्थ्यांना तुमचं गीत गायन असेल किंवा तुमच्या शिक्षणामध्ये अधिक कथा सांगा. कथेच्या माध्यमातून शिक्षण द्या. त्या विद्यार्थ्यांसाठी गाण्याचा वापर करा. त्या विद्यार्थ्यांना खेळातून तुम्ही शिक्षण देऊ शकता. आणि हा वयोगट फार फार तर तुमचं खूप लहान वयोगट असणार आहे. पण अशा वेळी भारतामध्ये किंवा जगामध्ये बाल उद्यान पद्धत कुणी आणली? किंडर गार्डन.
किंवा बाल उद्यान पद्धत या पद्धतीचा आद्य प्रवर्तक कोणाला म्हटलं जातं? उत्तर असेल फ्रेडरिक फ्रोबेल यांना. आता तुम्हाला याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात? एकीकडे प्रसिद्ध तुम्हाला मानसशास्त्रज्ञ दिले जातात आणि या मानसशास्त्रज्ञांनी नेमकं कोणत्याबद्दल हे मानसशास्त्र ओळखले जातात त्यांची यादी तुम्हाला इकडे दिली जाते. इकडे मानसशास्त्रज्ञांची नावं आणि त्यांनी केलेले कार्य तुम्हाला पुढे दिली जातात. योग्य जोड्या लावा किंवा चुकीची जोडी ओळखा. इथं तुम्हाला हे प्रश्न क्रिएट केले जातात. आता बघा, फ्रेडरिक प्रोबेल यांनी किंडर गार्डन पद्धत आणली आणि या पद्धतीमध्ये त्यांनी शिक्षणात तुमच्या कथा असू द्या, गाणी असू द्या, खेळ असू द्या, यांच्या माध्यमातून तुम्ही त्या विद्यार्थ्यांना अध्यापन करा. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश आहे या लहान मुलांना डिरेक्टली तुम्ही किल्ल्याबद्दल माहिती सांगत असाल तर तो किल्ला कथनाच्या माध्यमातून लिहा. किल्ला कशाला म्हटलं जातं, राजवाडा कशाला म्हटलं जातं, जेवढं तुम्ही त्या विद्यार्थ्यांना वर्णनात्मक सांगाल कथेच्या माध्यमातून जर तुम्ही हे करत असाल तर लक्षात घ्या त्या विद्यार्थ्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होतो आणि अध्यापकाचं काम तेच आहे. आपल्या विषयाच्या प्रेमात पाडणं तो अध्यापक. मग हे कथेतून साध्य करता येईल, गाण्याच्या माध्यमातून साध्य करता येईल किंवा खेळाच्या माध्यमातून तुम्हाला हे साध्य करता येऊ शकतं. त्यानंतर पुढचा मानसशास्त्रज्ञ येतो तो म्हणजे रुसो. रुसो या बाल मानसशास्त्रज्ञाला बाल केंद्रित शिक्षण पद्धतीचा बाल केंद्रित शिक्षण पद्धतीचा त्याला आपण प्रणेता असं म्हणतो. बाल केंद्रित शिक्षण पद्धतीचा आद्य प्रणेता कोणाला म्हणतात? तर उत्तर असेल रुसो नावाच्या मानसशास्त्रज्ञाला. मित्रांनो, याचा अर्थ लक्षात घ्या. तुम्ही जे अध्यापन करताय, तुम्ही जे विद्यार्थ्यांना शिकवणार आहात, तुमच्या शिक्षणाची पद्धत ही बाल केंद्रित शिक्षण पद्धत असली पाहिजे. पण शिकवतो तर केवळ आणि केवळ त्यांच्यासाठी. यासाठी त्यांनी एक ग्रंथ सुद्धा लिहिला आणि तो ग्रंथ आहे ते एमिली. तर एमिली नावाचा ग्रंथ लिहून या ग्रंथामध्ये अरिस्टॉटलनं दी एनिमा लिहिलेला आहे. तर या माणसाने, या मानसशास्त्रज्ञानं द एमिली नावाचा ग्रंथ लिहिला आणि विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी लावायचं असेल तर शिक्षा करू नका. यांनी या पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त विरोध कशाला केला असेल? शिक्षा करण्याला यांनी विरोध दर्शविला. जे अध्यापन तुम्हाला करायचं आहे ते अध्यापन मात्र निश्चितच बालकेंद्रित पद्धतीचं असलं पाहिजे. तर प्रश्न विचारला, बालकेंद्रित शिक्षण पद्धतीचा आद्य प्रणेता कोणत्या मानसशास्त्रज्ञाला म्हणतात? उत्तर असेल रुसो नावाचा मानसशास्त्रज्ञ. त्यानंतर येईल तुमच्याकडे पुढचा मानसशास्त्रज्ञ पेस्टॉलॉजी. आणखी एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ पेस्टॉलॉजी यांनी मानसशास्त्र हा विषय बालकांना व्यवस्थित समजावून सांगण्यासाठी बाल मानसशास्त्रामध्ये त्यांनी 3H पद्धत आणली आणि या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षण देऊ शकता. काय आहे 3H? हेड, हर्ट आणि हँड. तुम्ही तुमचं शिक्षण असं द्या या तिघांनाही ते कामाचं आलं पाहिजे. हेड, डोकं, हृदय, हात या तिघालाही काम मिळालं पाहिजे. म्हणजे शिक्षणामध्ये 3H पद्धत आणणारा बाल मानसशास्त्रज्ञ कोण? तर उत्तर असेल पेस्टॉलॉजी. आणि पेस्टॉलॉजी या बाल मानसशास्त्रज्ञाने 3H पद्धत आणून पारंपरिक शिक्षण पद्धतीला विरोध केला. पारंपरिक ही तुमची शिक्षण पद्धत. या पारंपरिक शिक्षण पद्धतीला त्यांनी विरोध केला. जे आतापर्यंत जुन्या पद्धतीनं चालत आलेलं आहे त्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. पारंपरिक शिक्षण पद्धतीला विरोध करून शिक्षणामध्ये 3H पद्धत आणणारा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कोण? पेस्टॉलॉजी. 3H, हेड, हर्ट आणि हँड यांना काम मिळालं पाहिजे, शिक्षण असं असावं.
म्हणून पारंपरिक पद्धतीला त्यांनी विरोध केला. टेस्टॉलॉजीच्या नंतर येतो जॉन डुई, अमेरिकन शास्त्रज्ञ. जॉन डुई पुढचा मानसशास्त्रज्ञ, जो की बाल मानसशास्त्राचा उगम करायला आला किंवा त्याचा विकास. जॉन डुई. जॉन डुई हा मुळात अमेरिकन शिक्षण तज्ञ आणि त्याबरोबर तिथला तो प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहे. आता जॉन डुईनं नेमकं काय केलं? मानसशास्त्रामध्ये, बाल मानसशास्त्रामध्ये योगदान देत असताना या माणसाने कृतीप्रधान शिक्षण पद्धतीचा स्वीकार केला. कृती प्रधान शिक्षण पद्धतीचा स्वीकार केला. हे जे शास्त्रज्ञ आहेत यांचे महत्वाचे काम आहेत. तुम्हाला इथं फोकस करायचं आहे. यांनी काय केलं हे महत्वाचं नाही. यांना काय म्हणून ओळखलं जातं? जॉन डुईने बाल मानसशास्त्रात कुठलं योगदान दिलं? तर जॉन डुई अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने, अमेरिकन शिक्षण तज्ञानं शिक्षणामध्ये कृतीप्रधान प्रत्यक्ष प्रॅक्टिकल काम, विद्यार्थी ऍक्टिव्ह असला पाहिजे, कृतीप्रधान शिक्षण पद्धतीचा स्वीकार केला. बाल मानसशास्त्रात कृतीप्रधान शिक्षण पद्धतीचा स्वीकार करणारा मानसशास्त्रज्ञ कोण? तर असेल जॉन डुई. यानंतर येईल मारिया मॉन्टेसरी. यानंतरचा मानसशास्त्रज्ञ मारिया मॉन्टेसरी. इटालियन शिक्षण तज्ञ आहेत ते. इटालियन शिक्षण तज्ञ मारिया मॉन्टेसरी यांनी बाल मानसशास्त्रात आपलं कुठलं योगदान देतात? तर त्यांनी हे योगदान देत असताना मॉन्टेसरी शिक्षण पद्धती आणली आणि याच कारणासाठी यांना, इटालियन शिक्षण तज्ञ मारिया मॉन्टेसरी यांना मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा जनक म्हणून ओळखलं जातं. पण एक लक्षात घ्या, भारतीय मॉन्टेसरी पद्धतीचा जनक मात्र ताराबाई मोडक यांना म्हटलं जातं. पण जगात पहिल्यांदा मॉन्टेसरी त्याचं वयोगट असतं 3 ते 6 वर्ष. या बालकांना जेव्हा तुम्ही शिक्षण देणार असतात तर अशा वेळी त्यांना प्ले वे मेथड, हसत खेळत तुम्हाला शिक्षण द्यायचं आहे. डिरेक्टली त्यांना पुस्तकातलं शिकवायला सुरू करायचं नाही. त्यांचा वयोगट लक्षात घ्या. 3 ते 6 वयोगटातले हे मुलं आहेत. यासाठी इटालियन शिक्षण तज्ञ मारिया मॉन्टेसरी यांनी त्याचा अभ्यास करून मॉन्टेसरी म्हणजे नर्सरी एक प्रकारची कसल्या शिक्षण पद्धतीला आणलं, ती यशस्वी केली. या कारणासाठी मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा जनक शिक्षणात आणि बाल मानसशास्त्रात कोणाला म्हटलं जातं? तर मारिया मॉन्टेसरी यांना म्हटलं जातं. यामधला वयोगट किती असतो? फक्त 3 ते 6 वर्ष वयापर्यंतची इथं तुम्हाला मुलं दिसून येतात. म्हणजे इथे तुम्हाला शिक्षण जे द्यायचं आहे डिरेक्टली मॉन्टेसरी पद्धतीमध्ये तुम्हाला खेळाद्वारे शिक्षण द्यायचं आहे. खेळत खेळत त्याला शिकवायचं आहे. गणित असतील, गाणे असतील, काही असतील, खेळाच्या माध्यमातून मॉन्टेसरी पद्धतीनं तुम्हाला शिक्षण द्यायचं आहे. यांचं हे योगदान. यानंतर योगदान द्यायला समोर येतात जिजूबाई बधेका, जे की भारतीय आहेत, भारतामधले ते गुजरात या राज्यातील आहेत. जिजूभाई बधेका. हे जिजूबाई बधेका गुजरातचे. त्यांनी मॉन्टेसरी यांना आपला गुरु मानलं आणि मॉन्टेसरी यांना गुरु मानून त्यांनी त्या पद्धतीच्या शाळा भारतात सुरू केल्या. जिजूबाई बधेगा यांनी 1920 साली भारतात पहिल्यांदा एका बालक मंदिराची स्थापना केली. आतापर्यंत लहान मुलांसाठी कोणतीही शाळा नव्हती. भारतात पहिल्यांदा 1920 साली जिजूबाई बधेगा यांनी बालक मंदिराची स्थापना केली. जे जिजूबाई बधेगा मॉन्टेसरी यांना गुरु मानले, ते मूळचे गुजरातचे होते आणि तिथेच त्यांनी भारतात पहिल्यांदा लहान मुलांची शाळा त्यांनी सुरू केली.
तर या बालक मंदिराची स्थापना करण्याबरोबरच या गिजूबाई बधेका यांनी भारतात भारतीयांनी सुरू केलेली ही हा पहिला प्रयोग होता. या बालक मंदिराची स्थापना करून जिजूबाई बधेका यांनी इतिहास कोणता घडवला? भारतीयांनी भारतात लहान मुलांसाठी सुरू केलेला हा पहिला प्रयोग होता, जो यशस्वी होईल की नाही माहिती नव्हता. कारण मॉन्टेसरीच्या विद्यार्थ्यांचं वय 3 ते 6 वर्षाचं असतं आणि या वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किंवा या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपल्याकडे अभ्यासक्रमाचं जे अनुदेशन केलं जातं, अभ्यासक्रम जो डिझाईन केला जातो, जो सिलेबस को करिक्युलम किंवा तुमचा सिलेबस पाठ्यक्रम किंवा अभ्यासक्रम नेमका या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना कसा असावा याबद्दल भारतीय अनभिज्ञ होते आणि त्यांना शिकवणारा अध्यापक वर्ग आपल्याला मिळेल की नाही हे माहिती नव्हतं. 1920 पर्यंत पालक मंदिराची स्थापना करण्याचा कोणी इथपर्यंत प्रयत्न केलेला नव्हता. परंतु हे लिलिया पार पाडण्याची जबाबदारी जिजूभाई बधेका यांनी यशस्वी करून दाखवली आणि तसं बालक मंदिर स्थापन करून भारतीयांनी भारतात सुरू केलेला हा पहिला प्रयोग म्हणून ओळखला जाऊ शकतो. याही पलीकडे जाल तर गिजूबाईंना याच कामासाठी भारतातील याच माणसाने इसवी सन 1925 साली भारतातील पहिले पूर्व प्राथमिक प्रशिक्षण विद्यालय स्थापन केले. म्हणजेच अध्यापक विद्यालय त्यांनी स्थापन केले. भारतात सर्वप्रथम लहान मुलांसाठी पूर्व प्राथमिक प्रशिक्षण विद्यालय म्हणजेच तुमचं डिअर कॉलेज अध्यापक मंदिर किंवा अध्यापक विद्यालय इसवी सन 1925 साली भारतात सुरू झालं. भारतात सर्वप्रथम डिअर कॉलेज सुरू करण्याचं काम या माणसाकडे जातं. पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बीएड आणि डीएड कॉलेज सुरू करण्याचं कार्य मग मात्र महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जातं. ज्या महर्षी धोंडो केशव कर्वेंनी 1916 साली मुंबईमध्ये SNDT या विद्यापीठाची स्थापना केली. मुळात त्या विद्यापीठाची स्थापना करत असताना त्या विद्यापीठाचं नाव महिला विद्यापीठ मुंबई असं होतं. काळाच्या ओघामध्ये त्यांनी त्या विद्यापीठाला SNDT हे नाव दिलं. श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरशी हे नाव दिलं कारण सर विठ्ठलदास ठाकरशी या व्यक्तीने त्यांना त्यावेळी 15 लाख रुपयाची या विद्यापीठाला देणगी दिली आणि त्या बदल्यात आईचं नाव वापरा म्हणून सांगितलं. म्हणून त्यांनी नाव वापरलं. भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ SNDT. हेही मान्य करू की त्यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा डीएड सुरू केलं असेल, तर संबंध भारतामध्ये पूर्व प्राथमिक प्रशिक्षण विद्यालय म्हणजेच आत्ताचं आपलं डीएड कॉलेज हे सुरू करण्याचं श्रेय कोणाला जातं? गिजूबाई बधेका यांना जातं. आणि याच कारणासाठी गिजूबाई बधेका यांना 1926 साली बालमित्र ही पदवी देण्यात आली. 1926 ला त्यांना बालमित्र या पदवीने त्यांना त्यांचा गौरव सुद्धा करण्यात आला. म्हणजेच गिजूबाई बधेका मूळचे गुजराती ज्यांनी मॉन्टेसरीला आपला गुरु मानून तशा पद्धतीच्या शाळा भारतात सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि 1920 ला त्यांनी खरोखरच लहान मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केलं जो वयोगट 3 ते 6 वर्षाचा होता. किंबहुना हा प्रयोग यशस्वी करण्याचं श्रेय त्यांना जातं कारण एका भारतीयांनी भारतातच हा सुरू केलेला पहिला प्रयोग म्हणून ओळखला जातो. एवढंच नाही, यांना प्रशिक्षण देण्यासाठी या वयोगटातल्या बालकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी 1925 ला भारतातील पहिले पूर्व प्राथमिक प्रशिक्षण विद्यालय सुरू केलं आणि त्यांचा लहान मुलाकडला हा ओढा बघून 1926 साली गिजूबाई बधेका यांना बालमित्र ही पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आणि त्यांना अजून मुंचीवाली बाई याही नावानं ओळखलं जातं. तो भाग गौण आहे पण हा भाग महत्वाचा आहे. भारतामध्ये खऱ्या अर्थानं मॉन्टेसरी शिक्षण जर कुणी रुजवलं असेल आणि याचं श्रेय जर कोणाला जात असेल
तर ते उत्तर आहे गिजूबाई बधेका, हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. यानंतर आता याच भारतामध्ये ही शिक्षण पद्धती लागू होत असतानाच मग बालमानसशास्त्राच्या विकासामध्ये किंवा उगमामध्ये आता त्यानंतर योगदान देणारी व्यक्ती कोण असेल, त्या आहेत ताराबाई मोडक. त्यांच्याबद्दल थोडीशी नीट माहिती बघू आपण. मूळच्या महाराष्ट्रीयन ताराबाई मोडक. ताराबाई मोडक यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर त्यांना भारताची पहिली मॉन्टेसरी म्हणून ओळखलं जातं. भारताची पहिली मॉन्टेसरी. जिजूबाईंनी मॉन्टेसरी शाळा स्थापन केल्या, पण जसं जगामध्ये मॉन्टेसरी शिक्षण पद्धती मारिया मॉन्टेसरीने सुरू केली होती, तसं महाराष्ट्रामध्ये ताराबाई मोडक यांनी या मॉन्टेसरी पद्धती सुरू केल्या, म्हणून तिला भारताची मॉन्टेसरी म्हणून ओळखलं जातं. ताराबाई मोडक यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? भारतातील त्या पहिल्या बाल शिक्षण तज्ञ आहेत. भारतातील पहिल्या बाल शिक्षण तज्ञ, फक्त बालकांचं, लहान बालकांच्या म्हणून ओळखल्या जातात. भारतातील ते पहिली मॉन्टेसरी आहे. भारताची मॉन्टेसरी कोणाला म्हणतात? हे पहिली जरी नाही लक्षात राहिलं, भारताची मॉन्टेसरी कोणाला म्हणतात? उत्तर आहे ताराबाई मोडक. त्यानंतर भारतातील त्या पहिल्या बाल शिक्षण तज्ञ म्हणून ओळखल्या जातात. याशिवाय त्यांचं योगदान बघत असाल तर भारतात पहिल्यांदा बालवाडी ही संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. भारतात प्रथमच बालवाडी संकल्पना अस्तित्वात आणली. ही ताराबाई मोडक यांची आणखी एक ओळख सांगता येईल. त्यांना भारताचे मॉन्टेसरी म्हणतात. त्यांनाच भारतातील पहिल्या बाल शिक्षण तज्ञ म्हणतात. त्यांनीच भारतामध्ये पहिल्यांदा बालवाडी नावाची संकल्पना अस्तित्वात आणून बालकांच्या विकासात योगदान दिलं. याशिवाय 1936 साली मुंबई येथे त्यांनी 1936 ला मुंबई येथे शिशु विहारची स्थापना केली. लहान मुलांसाठी त्यांनी शाळा काढली, शिशु विहार. या शिशु विहाराची स्थापना त्यांनी या मॉन्टेसरीच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा प्रसार, त्यांच्या शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी, त्यांच्या म्हणजे ताराबाई मोडकच्या ज्ञानाचा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रचारासाठी 1936 साली मुंबई येथे ताराबाई मोडक यांनी शिशु विहाराची स्थापना केलेली होती. त्यानंतर त्यांना काळाच्या ओघामध्ये ताराबाई मोडक यांना सहकार्य लाभलं, ते म्हणजे अनुताई वाघ. याच अनुताई वाघ यांनी स्वतःच आत्मचरित्र लिहित असताना कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र लिहिलं. कोसबाड रायगड जिल्ह्यामध्ये हे गाव आहे आणि या कोसबाडच्या टेकडीवरून कोसबाड येथे यांनी अनाथ विद्यार्थ्यांसाठी एक प्रकल्प सुरू करून स्वतःच्या पैशाने या अनाथ विद्यार्थ्यांना शिकवण्याची किमया त्यांनी लिलया पार पाडलेली होती. आणि या अनाथ विद्यार्थ्यांना शिकवत असताना नेमके कोणत्या अडचणी येतात, त्या अडचणीवर आधारित अनुताई वाघ यांनी एक आत्मचरित्र लिहिलं, ज्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे कोसबाडच्या टेकडीवरून. काळाच्या ओघात ताराबाई मोडक यांना सहकार्य लाभलं ते अनुताई वाघ यांचं. मग अनुताई वाघ यांनी त्यांच्याच सहकार्याने महाराष्ट्रामध्ये काय काय सुरू केलं? बालवाडी सुरू केली, पाळणागृह सुरू केलं. जिथं लोकांना वेळ नव्हतं अशा वेळी त्यांना सांभाळण्याची जबाबदारी यांच्याकडे होती. त्यांनी बालवाडी सुरू केलं, पाळणागृह सुरू केला, कुरणशाळा सुरू केल्या. ज्या मुलांना गुरं राखण्यासाठी शेताकडे जावं लागतं, तिथं त्यांनी कुरणशाळा, तिथे जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करायचं. अशा कुरणशाळा अनुताई वाघ यांनी ताराबाई मोडक यांच्या सोबत सुरू केलं. याशिवाय त्यांनी
वाडी शाळा, वाडी वस्ती तांड्यावर जाऊन त्यांनी वाडी शाळा सुरू केल्या. याशिवाय साखर शाळा, जे कारखान्यावर लोक काम करत असतात त्यांची मुलं शाळे वाचून ते उपेक्षित राहू नयेत, वंचित राहू नये यासाठी त्यांच्यासाठी साखर शाळा सुरू केल्या. त्यांच्यानंतर त्यांनी भोंगा शाळा सुरू केल्या. जे कारखान्यात कामगार काम करणारे आहेत अशा कामगारांसाठी साखर शाळा कुणाच्या एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात तुम्ही जात असाल, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ऊसतोडी कामगार जे होते त्यांच्या मुलांना जर टीशी नसेल तर अशा वेळी त्यांना शिकता येत नव्हतं. ऊसतोड कामगारांसाठी साखर शाळा आणि प्रत्यक्ष कारखान्यात काम करणाऱ्या त्या लेकरांसाठी कामगारांना घरी जाता येत नव्हतं अशा लेकरांसाठी त्यांनी बोंगा शाळा सुरू केल्या. म्हणजेच ताराबाई मोडक यांच्या या प्रयत्नाला जे यश आलं त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणून ओळखलं जातं. किंबहुना त्यांनाच भारतातल्या पहिल्या बाल शिक्षण तज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनीच भारतात पहिल्यांदा बालवाडी नावाची संकल्पना अस्तित्वात आणली आणि त्यांनी जसं गिजरात बबिता यांनी पहिल्यांदा बालक मंदिर स्थापन केलं तसं त्यांनी मुंबई येथे शिशु विहारची स्थापना केली. काळाच्या ओघामध्ये अनुताई काय तुमच्या ताराबाई मोडक यांना अनुताई वाघ यांचं सहकार्य लाभलं. ज्या अनुताई वाघ यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे कोसवाडच्या टेकडीवरून. कोसवाड रायगड जिल्ह्यामधलं एक गाव आहे आणि अनुताई वाघ यांच्या साथीनं मग मात्र मालवणी, पाळणागृह, पुरणशाळा, वाणीशाळा, साखरशाळा, भोंगाशाळा या सगळ्या शाळांची निर्मिती व्हायला लागली. या पद्धतीनं या सगळ्यांनी अर्थातच बाल विकासामध्ये किंवा बालकाच्या विकासामध्ये आपलं योगदान दिलं. उगम झाला कुठून? ग्रीक तत्ववेत्ते अरिस्टॉटल, त्याचबरोबर प्लेटो, सोक्रेटिस, हळूहळू विल्यम वुंट पर्यंत आलो. तर या सगळ्यांनी योगदान देत असताना आपण डिरेक्टली कुठं पोहोचलो? महाराष्ट्रामध्ये पोहोचलो आणि या सगळ्यांनी या पद्धतीनं आपल्याला योगदान दिलं. बालकांचा या अभ्यासाचा विषय आपण इथपर्यंत आणला. तर लक्षात घ्या, बालक जेव्हा लहानाचे मोठे होत असतात तेव्हा बाल विकासावर परिणाम करणारे घटक कोणते त्यावर आपण थोडा प्रकाश टाकणार आहोत. बाल विकासावर परिणाम करणारे घटक. बाल विकासावर परिणाम करणारा पहिला घटक काय सांगता येईल? अनुवंशिकता. अनुवंशिकता हा पहिला घटक सांगता येईल. मित्रांनो, अनुवंशिकता बाल विकासावर कसा काय परिणाम करू शकतो? तर अनुवंशिकता जेव्हा संक्रमित होते ती वेळ असते गर्भधारणेची. गर्भधारणेच्या वेळीच आपल्यातले गुण वैशिष्ट्य हे बालकामध्ये संक्रमित होत असतात. हे संक्रमण होण्याची प्रक्रिया तेव्हा सुरू होते गर्भधारणेच्या वेळीच. आई वडिलांकडले गुण वैशिष्ट्य इथूनच संक्रमित व्हायला लागतात. मग ते काय असेल? त्वचेचा रंग असेल किंवा डोळ्याचा रंग असेल, उंची असेल, काही असेल, या सगळ्या गोष्टी अनुवंशिकतेने त्यांच्यावर आलेल्या असतात. म्हणजे बाल विकासावर परिणाम करणारा पहिला घटक अनुवंशिकता सांगता येईल. अनुवंशिकतेबद्दल आपले विचार मांडणारे मानसशास्त्र ग्रेगार मेंडेल. ग्रेगार मेंडेल नावाच्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशिकता एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. अनुवंशिकतेबद्दल ग्रेगार मेंडल नावाचा मानसशास्त्रज्ञ सांगतो अनुवंशिकता ही एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. हा सिद्ध हे तत्व ग्रेगार मेंडल नावाचा मानसशास्त्रज्ञ मानून जातो. त्या पलीकडे जाल तर फ्रान्सिस गाल्टनने अजून एक आपल्याला संक्रमण सांगितलेलं आहे. मानसशास्त्रज्ञ, ज्या मानसशास्त्रज्ञाचं नाव आहे फ्रान्सिस गाल्टन. फ्रान्सिस गाल्टन. या फ्रान्सिस गाल्टनने
अनुवंशाबद्दलचं संक्रमण आपल्याला कसं सांगून जातात बघा. अनुवंशिकता आपल्यामध्ये कशी येते? 50% ही आपल्याकडे असलेली अनुवंशिकता 50% आई वडिलांकडून येते. तर तुम्हाला काय विचारलं जातं? हे आपल्याला पाठांतर आहे. डी-एड मध्ये आपण हे बघितलेलं हे पाठांतर आहे. आपल्याला फोकस कोणाला करायचा आहे? मानसशास्त्रज्ञ. ही संक्रमण व्यवस्था कोणी सांगितली? तो मानसशास्त्रज्ञ कोण? फ्रान्सिस गाल्टन. फ्रान्सिस गाल्टन अनुवंशिकतेबद्दल सांगून जातो. बालकामध्ये अनुवंशिकता 50% अनुवंशिकता आई वडिलांकडून येत असते. त्याच्या पलीकडे जात असाल तर 25% अनुवंशिकता ही आजी आणि आजोबा यांच्याकडून येत असते. याशिवाय 12.5% अनुवंशिकता तुमचं आजी आणि पणजोबा यांच्याकडून सुद्धा 12.5% म्हणजे 12.5% येऊ शकतं. म्हणजे आजी म्हणायच्या ऐवजी तुम्ही पणजी म्हणला तरी चालतं. पणजी, पणजोबा यांच्याकडून तुमच्याकडे 12.5% हे संक्रमित होत असतात आणि 12.5% इतर नातेवाईक. असं सगळं मिळून 100% अनुवंशिकता आपल्या आपल्या बाल्यामध्ये उतरत असतात. सांगण्याचा उद्देश काय हे आपल्याला माहिती आहे. बीएड मध्ये हे सगळं माहीत करून घेतलं. पण अनुवंशिक संक्रमित होण्यासाठी हे जे 50%, 25%, 12.5%, 12.5% एकूण मिळून 100% हे जे गुणसूत्र सांगितलं गेलं की असं हे गुणधर्म जर कोणी संक्रमण अवस्था सांगितली असेल तर तो मानसशास्त्रज्ञ असेल फ्रान्सिस गाल्टन यांनी आपल्याला याबद्दलची माहिती देऊन गेलेली होती. आणि त्यानंतर बालकाच्या विकासावर परिणाम करणारा दुसरा घटक कुठला असेल तर तो आहे परिपक्वन व अध्ययन. परिपक्वन व अध्ययन. तर परिपक्वन म्हणजे काय? ते झेपण्याची त्या विद्यार्थ्यात असलेली क्षमता आणि अध्ययन म्हणजे नवीन नवीन कौशल्य तो संपादित करू शकतो का? एक तर क्षमता आहे आणि दुसरीकडे संपादित कौशल्य. जर तो शारीरिक दृष्टिकोनातून परिपक्व असेल तर त्याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. नवीन कौशल्य तो आत्मसात करू शकतो. म्हणजे एकतर तो परिपक्व असला पाहिजे आणि परिपक्व असेल तर अध्ययनासाठी तो समर्थ असू शकतो. हा दुसरा घटक. तिसरा घटक वातावरण आणि परिसर. बालकांच्या विकासावर परिणाम करणारा पुढचा घटक वातावरण किंवा त्यालाच म्हणतात परिसर. पण वातावरण आणि परिसराबद्दल नीट जर बघत असाल तर याचे आपल्याला दोन भाग करता येतील. एक जन्मापूर्वीचे वातावरण आणि दुसरं जन्मानंतरचे वातावरण. असे वातावरणाचे आपल्याला दोन भाग करता येतील. जन्मापूर्वीचे वातावरण याचा अर्थ जेव्हा ते लहान बालक गर्भात असतं तेव्हा त्याच्या आईने घेतलेला आहार कोणता, त्यावेळी त्यांनी घेतलेले औषध कोणते होते. म्हणजे गर्भाशयात असताना जन्मापूर्वीच त्याला मिळालेलं जे वातावरण आहे त्या वातावरणानुसार तो जन्माला आल्याच्या नंतर हळूहळू हे संक्रमित झालेले गुण त्याच्यात दिसून येत. आणि जन्मानंतरचं वातावरण अगोदरच सांगितलंय की कुठलेही गुण तुमच्यात अनुवंशिकता येत असेल तर गर्भधारणेच्या वेळेस अनुवंशिकता तयार होत असते. तर जन्माला आल्याच्या नंतर त्या बालकाला तुम्ही दिलेलं वातावरण कसं असतं, घरातलं तुमचं राहणीमान कसं आहे, तुमचं बोलणं कसं आहे, तुमची भाषा कशी आहे आणि त्यातला त्यात तुमचा वावर इतरांसोबतचा वावर कसा आहे, या सगळ्या गोष्टीचं ते लहान बालक अनुकरण करणारं असतं. ते इमिटेशन करत असतं. त्यामुळे जन्माला आल्याच्या नंतर त्याला आपण जे वातावरण प्रोव्हाइड करून देतो तेही त्याच्यावर त्याच्या विकासावर परिणाम करणारा म्हणून ओळखला जातो. आणि त्यानंतर त्याच्या त्या विकासावर परिणाम करणारा चौथा घटक कोणता तर तो असेल आहार. त्या वयोगटानुसार त्याला कोणत्या वयात कोणता आहार दिला पाहिजे हे प्रत्येक पालक जागरूक असतात. याबद्दलची माहिती एक अध्यापक म्हणून शिकवायला असायला पाहिजे. आणि शेवटचा घटक आहे
त्या विद्यार्थ्याकडे असलेली अंतःस्राव ग्रंथी. आता आपल्याकडे बऱ्याच अशा ग्रंथी असतात मानवी मनामध्ये. पियूषिका असते, कंठस्थ ग्रंथी असते, त्याचबरोबर उपकंठस्थ ग्रंथी आहे, भूकंठ ग्रंथी आहे, स्वादुपिंड आहे, रेफपिंड आहे किंवा अंडाशय आहे. प्रत्येक ग्रंथ्या त्या विद्यार्थ्याच्या बाल विकासावर परिणाम करणाऱ्या घटक म्हणून ओळखल्या जातात. म्हणजे ग्रंथीचा सुद्धा संबंध त्याच्या विकासावर दिसून येतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आता जे तुम्हाला मी सांगत चाललेलं आहे ते विश्लेषण सांगत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला फक्त हे पॉइंट लक्षात ठेवायचंय. परिणाम करणारे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. याच्या विश्लेषणाला तुम्ही खूप खोलवर जायची गरज नाही. पॉइंट बघता क्षणी तुम्हाला ते सगळं होऊन येणार आहे. तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घ्यायचा आहे. ज्या वर्गावर तुम्हाला शिकवायला जायचंय, समजा अजून आपल्याला भावी शिक्षक व्हायचंय किंवा आपल्याला ते क्षमता, ती पात्रता साध्य करायचं आहे. तर एक लक्षात घ्या, मला स्वतःला हे माहित असलं पाहिजे की मी ज्यांना शिकवायला चालू आहे, तुम्ही स्वतः जर अध्यापक म्हणून घेत असाल, हे वाचताना तुम्ही एक अध्यापक आहात म्हणून जर हा विषय वाचत असाल, या विषयासारखा सोपा विषय दुसरा कोणताही नाही. फक्त समजून घेण्याचा तो विषय आहे. म्हणून समजून घेत असताना या विषयाच्या संकल्पना थोड्याशा व्याख्याला तुम्हाला त्या कन्फ्युजन करून जातात. पण काळजी करू नका. सगळ्या व्याख्या तुम्हाला व्याख्या पाठ करायची नाहीत. व्याख्यामध्ये सुद्धा आपण तर्क लावू शकतो. व्याख्यामध्ये सुद्धा आपण तिथं लॉजिक लावू शकतो. आणि त्या लॉजिक नुसार आपण त्याची उत्तरे काढू शकतो. यासाठी दररोज या क्लासला आपण जॉईन व्हावं आणि जे कोणी अजून जॉईन झालेले नसतील त्या सगळ्यांना तुम्ही सगळं जॉईन करून घ्यावं आणि मानसशास्त्राचा अभ्यास मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण मार्क मिळवण्यासाठी, किंबहुना जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. थांबूया आजच्या भागात इथंच. पुढचा भाग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.